नमस्कार मंडळी, कसे काय सगळे बरे आहात ना? तर मंडळी सध्या मी पुण्यामध्ये राहतो. तर आज मी चाललो आहे चरोलीमध्ये आळंदी साईडला वाघेश्वर मंदिरामध्ये पाया पडण्यासाठी चाललो आहे. तर आज मी व्लॉग बनवतो आहे. त्या व्लॉगमधून तुम्हाला मी सर्व दाखवणार आहे. मंदिर कुठे आहे, कोणत्या ठिकाणी आहे. तर तुम्ही पण तिथे जाऊन या. खूप छान मंदिर आहे, सुंदर मंदिर आहे. तर चला जाऊया. तर मंडळी मंदिरात जाता जाता आपल्याला आपल्या गाडीवर नाव टाकायचं होतं. तर मी आपल्या गाडीवर नाव टाकण्यासाठी थांबलो इथे. तर आपल्या गाडीवर नाव टाकायचं होतं कोकणकर म्हणून, कारण की मी हक्काचा कोकणकर आहे ना. तर मंडळी आपण आपल्या गाडीवर नाव टाकूया मस्तपैकी. तर तुम्हाला पण आवडतं काय नक्की सांगा मला कमेंटमध्ये. तर मंडळी बघा, हे सुंदर अशी आपली गाडी इथं उभी आहे. तर आपण आता गाडीवर नाव टाकतायत त्या मॅडम. बघू कसं नाव टाकतायत, कोकणकर. तर मंडळी खूप सुंदर असं नाव टाकलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. छान नाव टाकलं आहे कोकणकर, आपल्या हक्काचं नाव. छान वाटतं. तर मंडळी ते टोकाला दिसतंय ना समोर कळस लांब एकदम, त्या पांढऱ्या पुष्कळच्या पाठीमागे ते वाघेश्वर मंदिर आहे. वरती उंच डोंगरात आहे थोडंसं, आणि आपण त्याच दिशेने चाललो आहे. आता आपण चरोली एरियामध्ये आहे. चरोलीमधून वरती जावं लागतं आहे. तर आपण एक 10 ते 5 मिनटामध्ये आपण तिथे पोहोचणार आहोत. हे बघा. तर मंडळी आपण आपली परी इथे पार्किंग केलेली आहे, आणि हे वरच्या बाजूला मंदिर आहे. तर आपण आता मंदिराच्या दिशेने चाललो आहे. हे बघा मंदिर, हे पूर्ण खाली गाव आहे, आणि ह्या साईडला इकडे मंदिर आहे. चालू कमी. काय म्हणतात मंदिराच्या वरच्या बाजून दिसणारं गाव आणि व्ह्यूज बघा कसं दिसतोय. हे पूर्ण शहर आहे इकडं, आणि गाव पण आहे इथे बघा त्या साईडला, चरोली गाव वगैरे. सत्यम शिवम सुंदरम. पाठीस थांब जरा. खूप सुंदर प्रकारे मंदिर आहे. आपल्याला आतमध्ये जर जाऊन व्हिडिओ करता येणार नाही, कारण की आतमध्ये फोटोवर आणि व्हिडिओज अलाउड नाही आहे. तर आपण बाहेरूनच पाया पडणार आहोत मंदिराच्या इथे. बघा, महाराजांची सुंदर असं स्मारक इथे त्यांनी बनवलं आहे. खूप छान स्मारक बनवलं आहे. खूप सुंदर प्रकारे मूर्ती कोरलेली दिसते आपल्याला इथे महादेवाची.
खूप छान प्रकारे मूर्ती काम केलेलं आहे इथे. आणि इथे सर्व फॅमिलीमधले लोक मंदिरामध्ये पाया पाडण्यासाठी येतात. हे बघा ह्या साईडला सुद्धा नंदी मन गणपती बाप्पा खूप सुंदर प्रकारे अशा मूर्ती दिलेल्या आहेत. आणि आता इथून मी तर प्रत्येक आठवड्यामध्ये अधूनमधून येत जाणार आहे मंदिरामध्ये. तर मंडळी आत्ताच आपण महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण घराच्या दिशेने जाणार आहोत. खूप सुंदर वाटलं, छान वाटलं ह्या मंदिरामध्ये येऊन. महाराजांचं स्मारक देखील खूप सुंदर आहे, खूप छान वाटलं. तुम्ही पण अधूनमधून मंदिरामध्ये येत जा, कोणतंही मंदिर असू दे. मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर खूप प्रसन्न वाटतं. अधूनमधून मंदिरामध्ये जायचं खूप छान वाटतं. आपल्याला आनंदी पण राहता येतं आणि मन देखील प्रसन्न होतं. त्यामुळे मंदिराची नक्की आठवड्यातनं एकदा तरी व्हिजिट करत जा. कोणतंही मंदिर असू दे, जवळच्या आसपासच्या मंदिरामध्ये जा, मठामध्ये जा, खूप प्रसन्न वाटतं. तर मंडळी आता मी थोरल्या पादुका मंदिरामध्ये आहे. संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर. आता नवीनच मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे. तर तुम्ही पण ह्या मंदिरामध्ये एकदा येऊन जा. खूप छान मंदिर आहे. साई मंदिराच्या बाजूलाच मंदिर आहे आळंदी साईडला. हे बघा सुंदर प्रकारे त्यांनी हे पण केलं आहे, मूर्तिरचना पण खूप सुंदर केले. आणि ह्या साईडला हे मंदिर आहे. इकडे खाली पण आहे जायला. हे सर्व फॅमिली इथे बसवलेले असतात, पाया पडणे येणारे भक्त. मंडळी ह्या साईडला रोड आहे आणि त्या साईडला रोड आहे आणि मध्येच हे मंदिर आहे. हे बघा हे इथं सर्व भक्त आता बसलेले आहेत दर्शन घेऊन. आणि समोर एकदम सुंदर असं संत ज्ञानेश्वर महाराजांचं थोरल्या पादुका मंदिर. तर मंडळी आज आपला इथे व्लॉग संपलेला आहे. तर आज आपण चरोलीमध्ये वाघेश्वर मंदिरामध्ये जाऊन आलो. त्यानंतर आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या थोरल्या पादुका मंदिरामध्ये देखील जाऊन आलो. तर मंडळी नक्की तुम्ही पण जा आणि नक्की आठवड्यातून एकदा मंदिरामध्ये तुम्ही नक्की जा. तर व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण आता पुढच्या व्लॉगमध्ये.